नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पात्री, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, आपण BA प्रथम वर्षामधील सेमिस्टर पहिला याच्यामधील एक अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे शासन, याच्यावर आपण चर्चा करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये शासन या भागामध्ये शासनाचे जे चार प्रकार आहेत, त्याच्यामधील अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे संसदीय शासन आणि अध्यक्षीय शासन, याच्यावर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता संसदीय शासनाची वैशिष्ट्ये काय आहे आणि त्याची गुणदोष काय आहे याच्यावर चर्चा करणार आहोत. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जातो, संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये लिहा, किंवा दुसरा प्रश्न त्याच्यावर विचारला जातो, संसदीय शासन पद्धतीचे गुणदोष लिहा. तर हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगात येऊ शकतो. आता संसदीय शासन पद्धत म्हणजे काय? संसदीय शासन पद्धत त्याला म्हणतात ज्या शासनामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सुसंवादित्व असतं. ज्या शासन व्यवस्थेमध्ये त्या देशातील जे 18 वर्ष पूर्ण झालेले नागरिकांना मताधिकार असतो, त्याच्याबरोबर जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळावर विश्वास असतो तोपर्यंत सरकार सत्तेवर राहतं. कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाने विश्वास गमावला तर केंद्रीय सरकारला त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागतो. अशा प्रकारचं जे शासन असतं त्या शासनाला संसदीय शासन असे म्हणतात. जगामध्ये आपण जर बघितलं, संसदीय शासन पद्धतीची उदाहरणं इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशांमध्ये काय आहे, संसदीय शासन पद्धत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य काय आहे हे थोडंसं बारकाई तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ यांच्यामध्ये संबंध. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या शासन प्रकारामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सुसंवाद असतो, संबंध असतात. कसं की आता कायदे मंडळामध्ये कुणाचा समावेश होतो? लोकसभा आणि राज्यसभा. इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. आणि कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ याचा समावेश होतो. इंग्लंडमध्ये राजा, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ याचा समावेश होतो. आपणास माहिती असणं गरजेचं आहे की कायदे मंडळाचे सदस्य काय असतात, कार्यकारी मंडळाचे सदस्य असतात. म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सुसंवादित्व असतं. हे संसदीय शासन पद्धतीचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे नाममात्र शासक. मी तुम्हाला म्हटलं की संसदीय शासन व्यवस्थेमध्ये शासनाचे दोन प्रकार असतात, एक वास्तविक शासन प्रमुख आणि दुसरा नामधारी कार्यकारी प्रमुख. म्हणजे या ठिकाणी प्रधानमंत्री हा वास्तविक कार्यकारी प्रमुख असतो आणि राष्ट्रपती किंवा इंग्लंडचा राजा हा नाममात्र शासन प्रमुख असतो. म्हणजे फक्त प्रधानमंत्रीच सत्तेचा उपभोगता असतो, पण नावाला मात्र राष्ट्रपतीच्या नावाने पूर्ण सत्ता असते. हे या शासन पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सामूहिक जबाबदारीचं तत्व. म्हणजे या ठिकाणी कार्यकारी मंडळ जे असतात किंवा मंत्रिमंडळाचे जे सदस्य असतात किंवा प्रधानमंत्री असेल किंवा मंत्रिमंडळ असेल, हे सामूहिकरित्या कायदे मंडळाला जबाबदार असतात. जोपर्यंत कायदे मंडळाचा विश्वास कार्यकारी मंडळावर आहे तिथपर्यंतच त्यांना सत्तेवर राहता येतं. कायदे मंडळाचा जर कार्यकारी मंडळाने विश्वास गमावला तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो किंवा ते त्यांच्या कामाबाबतीत सुद्धा कायदे मंडळाला जबाबदारी असतात. म्हणजे कायदे मंडळाचे सदस्य कार्यकारी मंडळाला पार्लमेंटमध्ये काय करू शकतात, प्रश्न, उपप्रश्न, तारांकित प्रश्न किंवा असे वेगवेगळे प्रश्न त्यांना काय करू शकतात, विचारू शकतात आणि त्यांना उत्तर देणं हे त्यांच्यावर काय असतं, बंधनकारक असतं. म्हणजे अशा प्रकारे सामूहिक जबाबदारीचं तत्व म्हणून मंत्रिमंडळ हे एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक या तत्वाचं पालन करतात. म्हणजे सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, संसदीय शासन पद्धतीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गुप्तता. जे मंत्रिमंडळाच्या बैठकी असतात किंवा बैठकीमध्ये घेतलेले निर्णय हे जोपर्यंत जाहीर करण्याला सांगत नाहीत तोपर्यंत जाहीर करत नाहीत. म्हणजे गुप्तता हा सुद्धा काय आहे, संसदीय शासन पद्धतीचं काय असतं, महत्त्वाचं एक वैशिष्ट्य असतं. म्हणजे अशा प्रकारे हे संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग जर आपण कोणता असेल तर तो आहे संसदीय शासन पद्धतीचे गुण. पहिला गुण आहे जबाबदारीचं तत्व. मी तुम्हाला हे सांगितलं की हे जे गव्हर्नमेंट आहे, संसदीय शासन जे आहे ते कुणाला जबाबदार असतात, कायदे मंडळाला जबाबदार असतात. त्यांच्या कामाच्या बाबतीत उत्तरदायित्व हे कायदे मंडळाला असतात. कायदे मंडळ हे जनतेचं प्रतिनिधित्व असतंय.
म्हणून कायदे मंडळाचे सदस्य हे कार्यकारी मंडळाच्या सदस्याला पार्लमेंटमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना जनतेच्या हिताचे कामं त्यांना करावे लागतात. जर कायदे मंडळाचा जर विश्वास गमावत असेल तर संपूर्ण मंत्रिमंडळाने प्रधानमंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. किंवा एखादा मंत्री जर चुकीचं काम करत असेल आणि कायदे मंडळाने जर त्याच्या धाऱ्यावर धरला असतं तर तुम्ही कितीतरी असे उदाहरण बघितले असेल की कायदे मंडळामध्ये झालेल्या चर्चेमुळे त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या सदस्याला राजीनामा द्यावा लागलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे जबाबदारीचं तत्व हे संसदीय शासन पद्धतीचं महत्त्वाचं एक गुण आहे. दुसरं महत्त्वाचं गुण आहे प्रधानमंत्र्याचं नेतृत्व. म्हणजे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये प्रधानमंत्री हा पार्लमेंटचा नेता असतो. संपूर्ण पार्लमेंटचं नेतृत्व प्रधानमंत्री करत असतो. एखाद्या मंत्र्याचं उत्तराचं जर समाधानकारक त्या ठिकाणी पार्लमेंटला होत नसेल तर शेवटी उत्तर कुणाला द्यावं लागते? प्रधानमंत्र्याला द्यावं लागतं. म्हणून इंग्लंडमध्ये तर असं म्हटलं जातं की पार्लमेंट देशाला नियम बनवण्याची ताकद हे पार्लमेंटमध्ये आहे. पण पार्लमेंटची ताकद ही सगळी प्रधानमंत्र्याकडे आहे. कारण प्रधानमंत्र्याकडे बहुमत असते. संपूर्ण बहुमताचा पाठिंबा प्रधानमंत्र्याकडे असतंय. म्हणून प्रधानमंत्र्याचं नेतृत्व हे काय आहे? हे संसदीय शासन पद्धतीचं महत्त्वाचं एक गुण आहे. त्याच्यानंतर कायदे मंडळाचे श्रेष्ठत्व. म्हणजे देशासाठी कायदा बनवण्याचं काम हे कायदे मंडळाचं आहे. म्हणून इंग्लंडमध्ये असे म्हणतात की पार्लमेंट ही पुरुषाचं स्त्री आणि स्त्रीचे पुरुष एवढंच त्याला करण्याचा अधिकार नाही किंवा एवढं ती करू शकत नाही. बाकी कुठलाही नियम बनवण्याचा कायदा बनवण्याचा जो अधिकार आहे ते कुणाकडे आहे? पार्लमेंटकडे आहे. म्हणजे पार्लमेंटचं सार्वभौमत्व हे इंग्लंडच्या शासन व्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता आपल्या इथं आपण थोडंसं त्याच्यामध्ये संविधानामध्ये आपण काय केलेलं आहे? पार्लमेंटवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केलेला. कारण आपल्या पार्लमेंटने जर एखादा कायदा केला आणि तो कायदा जर संविधानाच्या विरुद्ध असेल तर सुप्रीम कोर्ट त्या कायद्याला काय करू शकतो? रद्द करू शकतो. परंतु जनहिताच्या बाबतीत संपूर्णतः कायदा बनवण्याचा अधिकार जो आहे तो कुणाकडे अधिकार आहे? पार्लमेंटकडे आहे. आणि हे पार्लमेंटचं सुद्धा संसदीय शासन पद्धतीचं काय आहे? महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचं गोपनीयता. तुम्हाला म्हटलं मी गोपनीयता सुद्धा मंत्रिमंडळाचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हे तुमच्या संसदीय शासन पद्धतीचं आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा गुण आहे कायदे मंडळाची अनिश्चितता. म्हणजे याचा कार्यकाल जरी 5 वर्षाचा असेल परंतु मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत कायदे मंडळाचा विश्वास कुणावर आहे? शासनावर आहे. तोपर्यंतच काय आहे? त्यांना सत्तेवर राहता येतं. आणि कायदे मंडळाचे सदस्य हे मंत्रिमंडळातील सदस्य असतात. जर त्या ठिकाणी अविश्वास पास झाला असेल किंवा प्रधानमंत्र्यांनी जर राष्ट्रपतीकडे शिफारस केली असेल कायदा संसद भंग करण्याचा तरीच पार्लमेंटमध्ये काय होऊ शकते? भंग होऊ शकते. म्हणजे कायदे मंडळाची अनिश्चितता हा सुद्धा एक महत्त्वाचा काय आहे? गुण संसदीय शासन पद्धतीचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर दोष. पहिला दोष आहे सत्ता विभाजन नाही. म्हणजे जो मॉन्टेस्क्यूने जो सत्ता विभाजनाचा सिद्धांत सांगितलेला कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. इथं काय आहे? कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकात एकच आहे. सुप्रीम कोर्ट जरी वेगळं असेल तरी कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ काय आहे? हे वेगळे नाहीत. इंग्लंडमध्ये तर त्या ठिकाणचं हाऊस ऑफ लॉर्ड्स हेच न्याय देण्याचं काम करत आहे. म्हणजे जे सत्ता विभाजन आहे कायदे मंडळ वेगळं, कार्यकारी मंडळ वेगळं, न्यायमंडळ वेगळं अशा प्रकारे संसदीय शासन पद्धतीमध्ये नाही. हा महत्त्वाचा दोष संसदीय शासन पद्धतीचा आहे. दुसरा दोष आहे मनमानी. प्रधानमंत्र्याची मनमानी. तुम्ही बघतात की या ठिकाणी प्रधानमंत्री हा सुपर पॉवर असतो आणि त्याच्याकडे जर बहुमत असेल तर तो कोणाचाही ऐकत नाही. आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतो? या शासन पद्धतीमध्ये जर कार्यकारी मंडळाकडे बहुमत असेल तर त्याची काय होऊ शकते? हुकुमशाही होऊ शकते. आणि म्हणून प्रधानमंत्र्याची हुकुमशाही हे सुद्धा संसदीय शासन पद्धतीमधला काय आहे? एक महत्त्वाचा दोष आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा दोष आहे अस्थिर सरकार. बघा, तिसरा दोष आहे अस्थिर सरकार. का? कारण इथं पार्लमेंट हे बहुमतावर चालतंय, सरकार हे बहुमतावर चालतंय. आणि गव्हर्नमेंटकडे जर बहुमत नसेल तर या ठिकाणी काय होऊ शकतो? सरकार केव्हाही पडू शकतो. कारण पार्लमेंट केव्हाही त्यांच्यावर अविश्वास ठराव लावू शकते. म्हणून अस्थिर सरकार. तुम्ही पाठीमागं जर आपण हे मोदी साहेबाचं सरकार सोडून जर पाठीमागं जर तुम्ही बघितलं असेल मनमोहन सिंग साहेबाच्या अगोदर जर बघितलं तर बऱ्याच वेळेस ह्याच्यावर काय झालेलं आहे? सरकारवर अविश्वास ठराव अटल बिहारी वाजपेयी साहेबाच्या काळामध्ये, तुमच्या दैवेगौडा साहेबाच्या काळामध्ये, या काळामध्ये गव्हर्नमेंट पडलेलं आहे, मध्येच सरकार पडलेले आहे.
म्हणजे या ठिकाणी अस्थिर सरकार हे सुद्धा काय आहे, संसदीय शासन पद्धतीचा महत्त्वाचा दोष आहे. त्याच्यानंतर बघा, नंतरचा दोष आहे अयोग्य व्यक्तीची निवड. म्हणजे लोकशाहीमध्ये काय आहे, जनता निवडून देते. एकदा लोकशाहीमध्ये जनतेने सभासदला निवडून दिल्यानंतर कोणता मंत्री घ्यायचा आणि कुणाला घ्यायचं नाही हे सगळं पक्षाच्या ह्याच्यावर आहे. आणि याच्यामुळं म्हणजे चुकीचे माणसं गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी निवडले जाऊ शकतात, कारण या ठिकाणी जनतेला विचारायचा प्रश्न नाही. म्हणून चुकीचे सरकार हे सुद्धा संसदीय शासन पद्धतीचं काय आहे, एक महत्त्वाचा दोष आहे. या पाचवा दोष आहे पक्षांतर बंदीला वाव. म्हणजे पक्षांतर जे आहे हे वाढण्याची शक्यता असते, कारण संसदीय शासन पद्धतीमध्ये बहुमत आवश्यक आहे. आणि जर काठावर बहुमत असेल तर या ठिकाणी घोडेबाजार होण्याची शक्यता असते. आणि जे निवडून आलेले पक्षातले सदस्य आहेत ते दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याची दाट शक्यता असते. तुम्ही हे कित्येक असे उदाहरणं आहेत. अटल बिहारी वाजपेयी सरकार याच्यामुळे पडलेलं आहे, किंवा तुम्ही आता बघितलं असेल ठाकरे साहेबाचं सरकार, हे पक्षांतर ह्याच्यामुळं लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी पक्ष सोडण्याची मुभा त्यांना असल्यामुळं ते क्रायटेरिया ते पालन करीत असल्यावर ते केव्हाही कुठल्याही सरकारमध्ये बाहेर पडू शकतात. म्हणून अशा प्रकारे या शासन पद्धतीमध्ये पक्षांतर बंदीला काय होऊ शकतो, पक्षांतरासाठी वाव मिळण्याची चिन्ह जास्त असतात. म्हणून या संसदीय शासन पद्धतीमध्ये हा एक अतिशय महत्त्वाचा दोष आहे. नोकरशाहीचं प्रभुत्व तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण हे जे गव्हर्नमेंटचे जे काही पदाधिकारी असतात, मंत्री असतात, यांचा कार्यकाळ फार कमी असतो. हे अनुभवहीन असतात, यांना गव्हर्नमेंटची माहिती कमी असते. परंतु जे प्रशासकीय जे लोक असतात, जे अधिकारी असतात, यांना बऱ्याच सरकारचा अनुभव असतो, बरेच गव्हर्नमेंट हे पाहिलेले असतात. म्हणून जे मंत्री असतात त्यांच्यावर म्हणजे अप्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या ते त्या जे नोकरशाहीचे असतात त्यांचंच ते ऐकतात आणि त्यांचं ऐकूनच ते त्या ठिकाणी निर्णय घेतात. म्हणून या शासन व्यवस्थेमध्ये नोकरशाहीचं प्रभुत्व निर्माण होतो, हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा काय आहे, दोष आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्ये आणि त्याचे गुणदोष. शासन प्रकारामधला आणखी एक महत्त्वाचा शासन प्रकार आहे तो म्हणजे अध्यक्षीय शासन. आता अध्यक्षीय शासन म्हणजे काय, की ज्या शासन व्यवस्थेमध्ये संपूर्ण सत्ता एकमुखी असते आणि एकाच व्यक्तीकडे केंद्रीभूत झालेली असते, असा जो शासन प्रकार असतो त्या शासन प्रकाराला अध्यक्षीय शासन असे म्हणतात. अध्यक्षीय उदाहरण जर आपण बघितलं, जगामध्ये अमेरिका या देशामध्ये काय आहे, अध्यक्षीय शासन पद्धत आहे. आता अध्यक्षीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता विभाजनाच्या तत्वाचा स्वीकार. म्हणजे जे सरकारचे जे 3 अंग आहेत, शासनाचे जे 3 अंग आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये हे तिन्ही विभाग, या तिन्ही विभागाचा एकमेकाला काही संबंध नाही. कायदे मंडळ वेगळं, कार्यकारी मंडळ वेगळं आणि न्यायमंडळ वेगळं. म्हणजे अशा प्रकारे सत्तेचं काय झालेलं असतो, विभाजन झालेलं असतो. हे अध्यक्षीय शासन पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कार्यकारी मंडळाचा कार्यकाल निश्चित. जसं मी तुम्हाला म्हटलं की संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकाल निश्चित नसतो. अविश्वास ठराव पास झाला केव्हाही सत्ता गडगडते. परंतु या ठिकाणी अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळाची एकदा निवड झाली तर ते 4 वर्षासाठी ते अबाधित असतं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यावर सहजासहजी विश्वास ठराव आणला जात नाही किंवा पास होण्यासाठी वेगळे अतिशय किचकट बंधन नियम असल्यामुळं जे कार्यकारी मंडळाचा कार्यकाल असतो तो निश्चित असतो. हे अध्यक्षीय शासन पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मंत्रिमंडळाला दुय्यम स्थान. या ठिकाणी अध्यक्षीय शासन पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी मंत्रिमंडळाला स्थान जास्त नाही. त्या ठिकाणी एकमुखी ताकद ही राष्ट्रपतीची असते आणि राष्ट्रपती जसा म्हणेल तसाच कुणाला ऐकावं लागतंय, मंत्रिमंडळाला ऐकावं लागतंय. म्हणजे मंत्रिमंडळाचं दुय्यम स्थान हे अध्यक्षीय शासन पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कार्यकारी मंडळाचे प्रभुत्व. म्हणजे इथं मी तुम्हाला म्हटलं की अमेरिकेचा राष्ट्रपती हा 4 वर्षासाठी निवडलेला राजा असतो. सगळे कायदेविषयक, कार्यकारीविषयक, प्रशासकीय सगळे अधिकार त्याच्याकडे असतात. म्हणजे एकंदरीत या शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ जे असतं त्याचं काय असतं, सरकारवर प्रभुत्व असते. हे या शासन पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचे सुद्धा काही गुण आहेत. अध्यक्षीय शासन पद्धतीचे गुण. पहिला गुण कोणता? पहिला गुण आहे कुशल शासन. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं सगळी सत्ता केंद्रीभूत झालेली असते,
सगळे अधिकार राष्ट्रपतीकडे असतात. म्हणून पूर्ण देशावर पक्कड, देशाच्या ध्येयधोरणावर पक्कड त्याची असते. म्हणून हे शासन जे आहे, या शासन व्यवस्थेमध्ये याच्यावर कुणाचाही अंकुश नाही. म्हणून हे शासन कुशल होण्याची, कुशलता देशासाठी निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळं कुशल शासन हा या शासन पद्धतीचा महत्त्वाचा गुण आहे. दुसरं महत्त्वाचं गुण आहे स्थिर सरकार. इथं ह्यांना अविश्वासाचा भानगड नाही. अविश्वास येतोय पण ती प्रक्रिया फार किचकट आहे. म्हणून हे जे गव्हर्नमेंट आहे हे 4 वर्षासाठी स्थिर असतंय आणि स्थिरत्व प्राप्त झाल्यामुळं अनेक असे धाडसी निर्णय कोणत्या शासन पद्धतीमध्ये, अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये घेतले जाऊ शकतात. हे शासन पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये अनेक पक्षाचा सहभाग, म्हणजे जे अमेरिकेमध्ये जे 2 पक्ष आहेत, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक, म्हणजे इथं काही राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. एकदा राष्ट्रपतीची निवड झाली तर तो राजा झाला. तो कुठल्याही पक्षातल्या नेत्यांना त्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेऊ शकतो. किंवा राजकारणामध्ये जर एखादा माणूस सहभागी नसेल आणि त्याचं गुणतत्व किंवा त्याच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता चांगली असेल तर तशा सुद्धा व्यक्तीला अमेरिका काय करू शकतो, मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेऊ शकतो. हे या शासन पद्धतीचं महत्त्वाचं एक गुण आहे. नंतरचा गुण आहे संकट काळात उपयोगी. मी तुम्हाला म्हटलं की राष्ट्रपती हा सार्वभौम आहे अमेरिकेमध्ये आणि सगळे अधिकार त्याच्याकडे आहेत. कायदेमंडळाचं नियंत्रण त्याच्यावर नाही. त्याच्यामुळं संकट काळामध्ये कुठलाही पेचप्रसंग निर्माण झाला देशावर तर त्या ठिकाणी राष्ट्रपती काय करू शकतो, निर्णय घेऊ शकतो. म्हणजे संकट काळामध्ये उपयुक्त अशी ही शासन व्यवस्था आहे. म्हणून त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे स्पष्ट नीती. जे धोरणे असतात त्या धोरणावर राष्ट्रपतीची पकड असल्यामुळं घेतलेले धोरणे तडीस लावण्याचा जो काही एक प्रकारचा दबदबा असतो किंवा एक प्रकारचं नैतिकता असते ती राष्ट्रपतीकडे असते. म्हणजे या ठिकाणी दबाव नसल्यामुळं तिथं नीतितत्वामध्ये तडजोड या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून स्पष्ट नीती हे सुद्धा काय आहे, या शासन पद्धतीचं महत्त्वाचं गुण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसे काही या शासन पद्धतीमध्ये गुण आहे तसे काही दोष आहे. पहिला दोष आहे निरंकुशतेचा धोका. का धोका आहे निरंकुशतेचा? कारण सगळे अधिकार याच्याकडे आहे. कायदेविषय सगळे अधिकार त्याच्याकडे असल्यामुळं तो राष्ट्रपती चांगला असेल तर ठीक आहे, परंतु तो जर त्याला जर स्पष्ट नीती नसेल किंवा विशिष्ट अशी ध्येयधोरणे त्याच्याकडे नसतील तर तो देशासाठी सुद्धा संकट निर्माण होऊ शकते. म्हणून निरंकुशतेचा धोका या शासन पद्धतीमध्ये निर्माण होऊ शकतो. हे महत्त्वाचा दोष या शासन पद्धतीचा आहे. दुसरा दोष आहे जबाबदेही नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळाला जोपर्यंत कायदेमंडळाचा विश्वास आहे किंवा कायदेमंडळामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, परंतु इथं अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचा काही संबंध नाही. कायदेमंडळाचे सदस्य कार्यकारी मंडळाचे सदस्य असत नाही. त्याच्यामुळे ह्यांच्यावर जबाबदेहीचा प्रश्नच नाही. मंत्रिमंडळाचे सदस्य फक्त राष्ट्रपतीला जबाबदार असतात. म्हणून जबाबदेही नसल्यामुळं या शासन पद्धतीचा हा एक महत्त्वाचा दोष आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा दोष आहे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सामंजस्य नाही. संसदीय शासन पद्धतीमध्ये काय बघितलं आपण, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सामंजस्य असतं. कायदे मंडळाचे सदस्य कार्यकारी मंडळामध्ये असतात, परंतु इथं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये काही संबंध नसतात. कायदे मंडळ वेगळं आहे, कार्यकारी मंडळ वेगळं आहे. त्याच्यामुळं कायदे कोणते बनवायचे, कार्यकारी मंडळाला जे कायदे पाहिजेत ते कायदे मंडळ बनवू शकत नाही. हे सगळं सर्वस्वी कुणाच्या मनावर आहे, कायदे मंडळाच्या मनावर आहे. म्हणून अशा प्रकारे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सामंजस्य नसतं. हा सुद्धा एक महत्त्वाचा दोष या शासन पद्धतीचा आहे. त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा दोष आहे संविधानाची ताठरता. ज्या देशामध्ये संघात्मक शासन व्यवस्था आहे त्या देशामध्ये संविधान दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे अतिशय ताठर आणि किचकट असते. अमेरिकेमध्ये 50 घटक राज्य आहेत. जर संविधानामध्ये त्यांना बदल करायचे असेल तर केंद्र सरकारकडे तर सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहामध्ये बहुमत पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर जे काही 50 घटक राज्य आहेत त्यांची सुद्धा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याची सहमती संविधान बदलण्यासाठी लागते. म्हणजे अतिशय ताठर संविधान दुरुस्तीची प्रक्रिया असल्यामुळं सहजासहजी त्या ठिकाणी संविधान बदललं जात नाही
आणि आवश्यकतेच्या वेळेस अशा अनेक अडचणी त्याच्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा दोष या शासन पद्धतीची आहे. राजकीय जनजागृतीचा अभाव. जसं इतर देशामध्ये संसदीय शासन व्यवस्थेमध्ये पक्ष पद्धतीला महत्त्व आहे. पक्षपद्धत हा लोकशाहीचा आत्मा आहे. दाराविना गाडी चालू शकत नाही, पाण्याविना मासा जिवंत राहू शकत नाही. तसं राजकीय पक्षाविना लोकशाही टिकू शकत नाही. परंतु जसं संसदीय शासन व्यवस्थेमध्ये पक्षाच्या भूमिका असतात, राजकीय पक्ष जसा काम करत असतो, तसं अमेरिकेमध्ये किंवा जिथं संघात्मक शासन व्यवस्था आहे तिथं पक्ष काम करत नाही. फक्त निवडणुकीपुरतंच पक्षाचं काम असतं. जागृतीची किंवा राजकीय सामाजिकरणाची भूमिका जी पक्षाकडे असते ती भूमिका या ठिकाणी अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये पार पाडली जात नसल्यामुळे जनजागृतीचा अभाव हा सुद्धा अध्यक्षीय शासन पद्धतीचा काय आहे, अतिशय महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे, त्याचा दोष आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय महत्त्वाचा संसदीय शासन पद्धत आणि अध्यक्षीय शासन पद्धत याचे गुणदोष आणि वैशिष्ट्य याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. हा भाग समजण्यासाठी तुम्ही वेळोवेळी हा व्हिडिओ बघावा आणि आपल्या पेपरची आपण तयारी करावी अशी मी या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.